विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। 3 मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश। दुपारी 3 नंतरच निवडणुकीचं होणार चित्र स्पष्ट। मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांची बंडखोरीची तलवार म्यान। समीर सत्तार उमेदवारी अर्ज मागे घेणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीला वादावर मार्ग काढण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नाशिकमधील भाजप बंडखोर गणेश गीते आपला उमेदवारीचा अर्ज मागे घेणार। मंत्री गिरीश महाजनांना गणेश गीतेंची समजूत काढण्यात यश। मात्र गणेश गीतेंचे बंधू गोपाळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम। विधान परिषदेतील राष्ट्रवादीच्या वादावरती पडता सुनील टिंगरे उमेदवारीचा अर्ज मागे घेणार। विक्रम काकडे राष्ट्रवादीतून निवडणुकीच्या रिंगणात। रायगड विधान परिषदेत सुद्धा अपक्ष उमेदवार जोईली दळवींचा अर्ज मागे। राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंच्या मार्गातील अडसर दूर। माझ्याच नेत्यांकडून आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न। आमदार महेंद्र दळवींची भावनिक पोस्ट। शाळा सुरू होण्याआधीच पालकांना दरवाढीचा शॉक। स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ। इंधनाचे दर वाढल्यानं स्कूल बस असोसिएशनचा निर्णय। विमानतळावरती सेल्फी काढल्यास मोबाईल होणार जप्त। डीजीसीए कडून नवी नियमावली जारी। विमानतळावरती रील्स काढण्यावर सुद्धा बंदी। भिवंडीतल्या लक्ष्मीनगरमधील झोपड्यात जमीनदोस्त। रेल्वे प्रशासनाकडून 258 झोपड्यात जमीनदोस्त। अंजूर फाटा रेल्वे परिसरातल्या अतिक्रमणावरती कारवाई। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये एटीएसची कारवाई। पाकिस्तानी गँगस्टरच्या संपर्कातील 4 जण ताब्यात। संशयित तरुणांची 10 तास कसून चौकशी। मेट्रो लिफ्टमधील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपी जेरबंद। मुंबई पोलिसांनी छत्तीसगडच्या रायपूरमधून आरोपीच्या मुसक्या आवळल्या। रत्नागिरीच्या कामथे उपजिल्हा रुग्णालयामधल्या महिला डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात। स्त्रीरोग तज्ञ कांचन मदार यांना 4,500ची लाच घेताना रंगेहात अटक। गर्भपाताच्या गोळ्यांचं किट देण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप। पैठण हत्या प्रकरणातलं थरारक सीसीटीव्ही समोर। जुना वाद मिटवण्याच्या बहाण्यानं बोलावून केली हत्या। शिवसेनेच्या नगरसेवकासह 3 विरोधात गुन्हा दाखल। बारामतीतील गुणवडीमध्ये अवैध आतपट्ट्यांवरती धाड। जमिनीखाली लपवलेला दारूसाठा जप्त। बारामती शहर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई। माऊली समाधी मंदिरामध्ये आंब्यांची आकर्षक सजावट। मंदिर परिसरात दरवळतोय आंब्यांचा सुगंध। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धनाकडे दुर्लक्ष। जानेवारीमध्ये मूर्तीवरती सिलिकॉन लेप लावण्याचा होता ठराव। जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून निर्णय। बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका खासगी हॉस्पिटलमधील आयसीयू मध्ये लागली आग। 7 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची भीती। दिल्लीतल्या रेस्टॉरंट आग प्रकरणी मालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक। आगीमध्ये होरपळल्याने 21 जणांचा झाला होता मृत्यू।